आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल आहे, कारण नीतावहिनींच्या घरी गणपती बसलेला असताना ना त्यांचं होम टूर घेतलेला आहे मी. तर हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. सगळ्यांच्या घरी गणपती गौराई बसले, त्यामुळे सगळे मस्त सुखात आनंदात असणार. आम्ही पण सुखात आनंदात. आज आम्ही नीतावहिनींच्या घरी गणपती बघायला आलेलो आहे. तर आलेलं आहे वरती सगळेजण. फर्स्ट फ्लोअरला वैशालीताई राहते आणि सेकंड फ्लोअरला नीतावहिनी राहतात. तर त्यांचा गणपती सेकंड फ्लोअरला असतो नीतावहिनींच्या घरी. तर आम्ही सगळेजण नीतावहिनीच्याच घरी आलो. त्या पण आमच्या घरी त्याच दिवशी येतात, गौरी ओसतात ना त्या दिवशीच गणपती बघायला येतात. आणि आम्ही पण त्यांच्या घरी गौरी ओसतात त्याच दिवशी गणपती बघायला जातो. तर सगळेजण गणपतीच्या पाया पडतात, नमस्कार करतात, बाप्पाचा आशीर्वाद घेतात. तर नीतावहिनीने किती छान डेकोरेशन केलं आहे ना, मस्त केलं आहे. सगळेजण मिळून करतात त्यांच्या घरात. वैशालीताई आणि नीतावहिनी दोघी जावा आहेत. कोण म्हणणारच नाही त्या दोघी जावा आहेत. बहिणींपेक्षा पण जास्त प्रेम करतात दोघी एकमेकींवर. आणि किती सुंदर कलर आहे, रेखीवपणा आहे ना गणपतीमध्ये. शेवटी देव तो देवच असतो, पण कोणीतरी काहीतरी एक त्यांच्या हाताची कला दाखवलेली असते, त्यातून श्री गणेशा निर्माण झालेला असतो. तर आपल्याला चांगल्याला चांगलं बोलावंच लागतं. त्यामुळं किती सुंदर गणपती बनवलाय, ज्यांनी कोणी बनवलाय त्यांनी. हे नीतावहिनींचं ना असं सुंदर असं देवघर आहे. आणि काही असे उभे दिसत आहेत ना व्हिडिओ, तर ते शॉर्ट्ससाठी घेतले होते मी, पण तुम्हाला बघण्यासाठी मी ते डिलीट नाही केले. तर ते सुद्धा खूप छान आहेत. त्यांच्या घराचा ना व्ह्यू खूप भारी आहे. त्यांचं घर छान आहे, एकदम नीटनेटकं, आणि स्वच्छता पण खूप आहे, त्यामुळे एकदम भारी वाटतं बघताना. सिद्धीने आणि सलोनीने किती छान झाडं लावलेत ना, मस्त लावलेत ना. आणि सगळे झाडं ना छान अशी फुलं आलेत. तुळशीचं दाखवले. तुळस तर खूपच सुंदर होती, आणि लक्ष्मी याचा टाइम होता. तुळशीजवळ सिद्धीने दिवा पण लावला होता. नीतावहिनीने आधी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं होतं पाया पडून झाल्यानंतर. आणि आता प्रसाद देत आहेत. आता मला द्यायला आल्यात त्या, आणि एकदम त्यांचा नेहमी हसत चेहराच असतो. पुढे तुम्ही व्हिडिओ न स्किप न करता संपूर्ण बघा, कारण ना संजू दादानी, साहिलनी, सलोनीनी खूप छान छान गाणी म्हटलीत. बाप्पावरून बोललेली आहेत, काही अशी रोमॅन्टिक पण बोललेली आहेत. तर खूप छान आहेत. मी तुम्हाला त्यांचा आवाज ऐकवला पण असता गाण्यांचा. आणि खूप गाणं एन्जॉय करून बोललंय त्यांनी. आणि दुसरं एक आईवरनं संजू दादानी बोललं ना, ते खूपच छान, एकदम असं ते मनाला लागतं. इतकं छान, जसं की आपल्या आईने आपल्याला कसं वाढवलंय लहानपणापासून, कसं आपल्याला बोट धरून शिकवलंय चालायला, बोलायला, सगळ्याच गोष्टी ज्या ज्या लहानपणी असते आई आपल्याला शिकवते, त्या गाण्यातून सगळे ते बोल आहेत त्या गाण्याचे. तर ते सुद्धा तुम्हाला ऐकवलं असतं, कारण ना माझ्या व्हिडिओला कॉपीराईट आलं असतं. गेल्या वेळेला पण मी एकदा दही खरेदी करायला गेली होती वेस्टला, तेव्हा दही अंडीचे काही व्हिडिओ घेतले होते, आणि काही आमच्या सोसायटीतले घेतले होते दही अंडीचे व्हिडिओ. लहान मुलांची दही अंडी होती, तर त्यात पण म्युझिकचा आवाज आला होता. तर माझ्या 2 वेळा मोठ्या व्हिडिओला पण कॉपीराईट आलं होतं. त्यामुळे मी ते व्हिडिओना डिलीट करून परत पुन्हा हे केलेत, आवाज म्यूट करून परत अपलोड केलेत. त्यामुळं मी आता ह्यांचे पण आवाज तुम्हाला ऐकवले असते, पण परत मला कॉपीराईट येईल म्हणून परत मग मी म्यूटच करून ठेवलेत आवाज त्यांचे. नाहीतर तुम्हाला सुद्धा ऐकताना तेवढीच मजा वाटली असती जेवढी आम्हाला वाटली तेवढी. तर खूपच छान गाणं बोलतात ते. खरंच त्यांनी ना स्वतःला असा छंद लावून घेतलाय गाण्याचा, आणि खूपच संजू दादांनी सगळ्यांनाच छंद लावलाय तो गाण्याचा. सलोनी, साईला, सिद्धीला, सगळेजण गातात त्यांच्यातले, आणि इतके सुंदर गाणं गातात की असं वाटतं की तिथून अजिबात हलूच नाही. एवढं छान वाटतं गाणं ऐकताना, असं वाटतं की गाणं ऐकतच राहावं. नीतावहिनी चहा ठेवतायत. ज्यांना ज्यांना चहा पाहिजे होता त्यांनी त्यांच्यासाठी चहा ठेवतायत. आणि त्यांनी लाडू, शंकरपाळी पण दिले होते खायला सगळ्यांना नाश्त्यासाठी. दीपानी मस्तपैकी, आता बाकीच्यांनी कोणी कोणी खाल्लं ते तर मी नाही बघितलं, मी व्हिडिओच्याच मागे होते. त्यामुळे दीपाला आवडतो लाडू, त्यामुळे दीपाने मस्तपैकी खाऊन घेतलाय. नीतावहिनींचा ना मुगाचा लाडू, आणि तसं तर सगळेच पदार्थ छान असतात दोघींचे पण. मुगाचा लाडू मी तर म्हणेन अख्ख्या जगामध्ये नंबर काढायचा असेल तर नीतावहिनींचाच नंबर काढेन मी. इतका छान लाडू असतो त्यांचा की असं तोंडात टाकताच विरघळतो, एवढा भारी असतो. आणि जेव्हा जेव्हा दिवाळी येते तेव्हा तेव्हा मला 100% का 101% मला नीतावहिनींची आठवण येते त्या लाडूवरून आणि दिवाळीवरून, कारण इतकं छान लाडू बनवतात त्या.
सगळ्यांसाठी चहा ठेवलाय, त्यामुळे चहा करतायत. आणि त्यांनी किचनमध्ये ना असं डेकोरेशन केलंय ना, ते खूप छान होतं. त्या सांगत होत्या कुणीकडून घेतलंय, काय कसं ते सगळं सांगत होत्या. हे त्यांचं किचन आहे. किचन बघा किती एकदम छान ठेवलंय ना त्यांनी. घर एकदम त्यांनी नीटनेटकं ठेवलंय, खूपच भारी. म्हणजे सगळेच रूम एकदम नीटनेटके होते, सगळे व्यवस्थित होतं. आणि मेन म्हणजे सगळीकडे स्वच्छता होती. झाडं तर खूपच छान होती. नीता वहिनी आणि वैशाली ताईनं खूप स्वभावाने छान आहेत. आता ना ही सलोनी आणि सिद्धीनं आमच्या गणपतीच्या पाया पडायला गेल्या होत्या. आणि नंतर पुढे वहिनी आहेत ना, त्या आमच्याच शेजारी राहतात, पुढे घर आहे त्यांच्याकडे गौराई पण बसतात. तर गौराईच्या पाया पडायला गेल्या होत्या सिद्धी आणि सलोनी. तर दोघी पण पाया पडून आल्या, तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये. आता सिद्धी आणि सलोनीना दोघी नणंद भावजाई आहेत आणि दोघींची नवीनच लग्न झालेली आहेत. पहिलं सलोनीच्या भावाचं लग्न झालं आणि आत्ताच एक 1-2 महिनेच झालेत वाटतं सलोनीचं लग्न झालंय. तर तिच्या बहिणीला सांगते हाय कर म्हणून, तू व्हिडिओमध्ये दिसणार आहेस म्हणून लगेच सिद्धीने हाय केलं तुम्हाला सगळ्यांना. आणि आधी पण सलोनीने तुम्हाला सगळ्यांना हाय केलंय. तिचे केस बघा किती सुंदर आहेत ना, केस बघितल्यावर ना वेडच होईल माणूस, इतके सुंदर केस आहेत तिचे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, ती गजरा काढते आता, कंटाळून आले त्यामुळं. रश्मीला थंडी वाजून आली होती ना, त्यामुळे ती एक साईडला बसते, कारण फॅन लावला होता ना, तर तिला थंडी वाजवती म्हणून एक साईडला बसली. तिला बरं नव्हतं, तिची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्या गणपतीजवळ पाया पडताना मी एक त्यांचं म्हणजे रील्स घेतली ना, ते दिसतंय तुम्हाला, ते बघा. शॉर्ट्समध्ये टाकलेली पण आहे ती. डॉग बघा किती छान आहे ना, मस्त आहे एकदम. इंसांचा वेळ होता, दिवा लावला होता. तुळस पण खूपच छान वाढली होती आणि छान दिसत होती ना, ब्लॅक कलरमध्ये तुळस खूप छान दिसते. आणि हे आमचं घर बघा साईडला मी तुम्हाला दाखवते. आणि नारळाचं झाड आमच्या घराजवळचं, त्यांचं आणि आमचं घर जवळच आहे. आणि हे त्यांचं दुकान आहे नीता वहिनींचं, त्यांचं शोरूम आहे. आणि खाली किराणा दुकान पण आहे वैशाली ताईचं. आणि हे बघा संजू दादानी खूप छान गाणी म्हटली. गणपतीवरनं बोललं ना, ते तर खूपच छान होतं. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. हे गणपतीला स्मरून गाणं बोललेलं आहे, तर खूप छान वाटत होतं. खरंच मी तुम्हाला ऐकवलं असतं, पण यूट्यूबने अशी फॅसिलिटी नाही दिली आपल्याला. नाहीतर आवाज म्यूट करावा लागतो. खरंच सॉरी, नाहीतर माझ्या व्हिडिओला कॉपीराईट आलं असतं. तर इतकं छान गायलं होतं ना सगळ्यांनी, साहिल, संजू दादा, सलोनी आणि आमच्या घरातल्यानी, रितिकाने वगैरे पण छान छान बोललेत. पण रितिकाचे जे गाणं होतं ना, ते खूप अवघड होतं, त्यामुळे ते तर माझ्या लक्षात नाहीये. तर संजू दादानी खूप सपोर्ट केला रितिकाला बोलण्यासाठी, त्यामुळे रितिकाने पण बोललं गाणं. तर तुम्हाला खरंच ऐकायला मिळाली असती तर आमच्यासारखंच तुम्ही पण गाणं एन्जॉय केलं असतं व्हिडिओ मार्फत. तुम्हाला कसं वाटतं हा व्हिडिओ, आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. हा सगळ्यात भारी व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. साहिलनी पण खूप छान बोललं, एक रोमॅन्टिक गाणं बोललं त्यांनी. त्याचं आता नवीन लग्न झालेलं आहे, त्यामुळे त्याने रोमॅन्टिक गाणं बोललंय. खूप भारी वाटत होतं ऐकताना. खरंच संजू दादांनी खूप छान छंद आहे आणि त्यांनी मुलांना पण तसा छंद लावलाय गाणं गाण्याचा. तर खूपच भारी वाटतं मला. तर असं मला शब्द नाहीत त्यांना त्यांनी एवढं छान गाणं गातात ना, ते त्यांचे जेवढा जो आनंद दुसऱ्यांना देतात ना, आणि स्वतः पण तेवढाच आनंद घेतात ना, तर त्यासाठी शब्दच नाहीत. खूप भारी आहे. हा माझा भाऊ आहे, हा साहिल आहे. साहिलनं खूप छोटा होता ना तेव्हा खूप मस्ती करायचा. आता खूप शांत आलाय तो. सलोनी तर काय प्रश्नच नाही, सलोनी तर खूपच भारी आहे एकदम. सलोनी सगळ्यात लहान आहे. तिची दुसरी एक मोठी बहीण आहे ऐश्वर्या, तिचं तर ती
ओवसा होता, त्यामुळे ती तिच्या सासरी गेली आणि थोडं अंतरावर 1 तासाच्या अंतरावर आहे. तर त्यामुळे ती नव्हती, नाहीतर ती सुद्धा व्हिडिओमध्ये दिसली असती तुम्हाला. तर हे असे शेजारी मिळायला ना खरंच खूप भाग्य लागतं. खरंच भाग्य लागतं. आमच्या आधीच्या जन्माचे काही पुण्य असेल म्हणून असे शेजारी आम्हाला